मित्रांनो नमस्कार। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी जडलेला आहे, तो म्हणजे ग्रामीण आणि शहरी जीवन। गाव म्हणजे साधेपणा, निसर्ग, आत्मीयता, तर शहर म्हणजे वेग, आधुनिकता आणि धगधगीचं जीवन। दोन्हींची तुलना करणं सोपं आहे, पण खरं म्हणजे या दोन्ही जीवन पद्धतींना आपलं खास एक सौंदर्य आहे आणि संघर्ष आहे। या प्रवासात आपण पाहणार आहोत गावचं जीवन कसं आहे, शहराचं जीवन कसं आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, आणि भविष्यामध्ये या दोन्हीचं संतुलन का महत्त्वाचं आहे। गाव म्हणजे निसर्गाशी असलेलं एकरूप झालेलं जीवन। गावातल्या प्रत्येक पहाटेची एक गंमतच वेगळी असते। पक्ष्याचा किलबिलाट, बैलगाडीतून जाणारे शेतकरी, शेतातला हिरवागार पिकांचा गंध। गावातलं जीवन साधं असतं, पण नातेसंबंध मात्र घट्ट असतात। एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये सण असला की सगळं गाव एकत्र येते। तुझं घर माझं घर ही खरी भावना तिथं ते लोक जगतात। शहर म्हणजे सतत धावणारी माणसं, उंच इमारती, चकचकीत बाजारपेठा, मोठमोठे रस्ते, वाहतुकीची वर्दळ, हे सगळं शहराचं रूप आहे। शहरामध्ये संधी जास्त असतात, नोकऱ्या, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, पण या संधीसाठी प्रचंड स्पर्धा आहे। ताण आणि धगधगीचं जीवन जगावं लागतं। इथे प्रत्येकजण आपल्या स्वप्नाच्या मागे धावत असतो, पण मन शांती मात्र अजिबात मिळत नाही। गावामध्ये शिक्षण मर्यादित असते, तरी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिद्द मोठी असते। गावातील शाळा लहान असतात, पण शिक्षक आणि विद्यार्थ्याचा आत्मीय संबंध जास्त असतो। शहरामध्ये मोठ्या शाळा, कॉलेजेस, इंग्रजी माध्यमं, तंत्रज्ञानयुक्त वर्ग उपलब्ध असतात। विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल, लायब्ररी, स्पर्धा परीक्षा, परदेशी शिक्षणाच्या संधी मिळतात। मात्र शहरामध्ये शिक्षणाचा खर्च खूप जास्त असतो, तो प्रत्येक कुटुंबाला परवडत नाही। गावामध्ये ज्ञान कमी साधनातूनही मिळतं, पण कधीकधी मर्यादा स्वप्न थांबवतात। गावातील रोजगार प्रामुख्याने शेती, पशुपालन आणि लहान व्यवसायापुरताच मर्यादित असतो। शेतीतलं उत्पन्न पावसावर अवलंबून असल्याने अनिश्चितता जास्त असते। शहरात मात्र नोकऱ्यांचे असंख्य पर्याय असतात, IT, बँकिंग, उद्योग, सर्व्हिसेस सेक्टर, पण इथेही स्पर्धा परीक्षा प्रचंड आणि ताणतणाव नित्याचाच आहे। गावातील तरुण नोकरीच्या शोधात शहरात स्थलांतर करतात, म्हणून गावं रिकामी होतात आणि शहरं गजबजलेली होतात। गावात आरोग्य सेवा मर्यादित, लहान दवाखाने, औषधांचा अभाव, मोठ्या आजारासाठी शहरामध्ये धाव घ्यावी लागते। गावकऱ्यांना साध्या तपासणीसाठी 20 ते 30 किलोमीटर प्रवास करावा लागतो, आणि शहरामध्ये मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स, डॉक्टर, नवीन तंत्रज्ञान सहज उपलब्ध होते, पण उपचाराचा खर्च प्रचंड प्रमाणामध्ये असतो, तो सामान्य माणसांना परवडणारा नसतो। गावात नैसर्गिक जीवनशैलीमुळे आजार कमी होतात, तर शहरामध्ये प्रदूषणामुळे आजार जास्त वाढतात। गावात लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, लग्न, जत्रा, सण एकत्र साजरे करतात। गावातील माणुसकी ही खरी संपत्ती आहे। शहरामध्ये नातेवाईकांना वेळ देणं अवघड होतं, सण एकटेच साजरे करतात किंवा फक्त कुटुंबापुरतेच मर्यादित राहतात। गर्दीत असूनही माणूस एकटा वाटतो, ही शहराची खरी वेदना आहे। गावामध्ये हिरवीगार शेतं, नदी, डोंगर, शुद्ध हवा आणि शांत वातावरण असते। लोक सूर्योदयाबरोबर उठतात आणि सूर्य मावळल्याबरोबर झोपतात। शहरामध्ये प्रदूषण, धूर, गोंगाट, वाहतूक, कोंडी, जीवनाचा वेग, प्रचंड मनशांती नाही। निसर्ग शहरामध्ये हरवून गेला आहे। गावातील लोक जत्रा, कीर्तन, लोककृत्य, पारंपरिक खेळ यामध्ये ते रमून जातात। त्यांचं जीवन साधं, पण ते आनंदी असतात। शहरामध्ये सिनेमागृहे, मॉल्स, रेस्टॉरंट्स, क्लब, सोशल मीडिया हीच मुख्य मनोरंजनाची साधनं। गावाचं जीवन साधेपणाने भरलेलं, तर शहराचं ग्लॅमरने भरलेलं असतं। गावातील समस्या म्हणजे पाणी टंचाई, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या सुविधा कमी। शहरामधील समस्या म्हणजे प्रदूषण, ट्रॅफिक, घरांची महागाई, मानसिक ताण, दोन्ही जीवनशैली परिपूर्ण नाहीत। सगळीकडे संघर्ष आहे। गाव आणि शहर एकमेकावर अवलंबून आहेत। शहराला अन्नधान्य, दूध, भाजीपाला गाव पुरवतो, तर गावाला तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण शहर पुरवते। भविष्यात ग्रामीण विकासाशिवाय शहरी विकास अपूर्ण राहील। स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना इथे महत्त्वाची ठरते। मित्रांनो, गाव असो वा शहर, दोन्ही जीवन पद्धतीचं महत्त्व सारखंच आहे। गाव नसेल तर शहर उपाशी, आणि शहर नसेल तर गाव अंधारात। म्हणूनच जीवनशैलीचं संतुलन साधणं हा आजच्या काळाचा मोठा प्रश्न आहे। आपण गावच्या साधेपणातून शांती आणि शहराच्या आधुनिकतेतून प्रगती घेतली तर खरं तर भारताचं भवितव्य उज्ज्वल होईल। नमस्कार।